केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. प्रत्येक मतदाराच्या पालक, आई-वडील किंवा इतर नातेवाईकांची नावे 2002 मधील मतदार यादीमध्ये समाविष्ट होते का याचा शोध घेऊन आता त्यांच्या पाल्यांची नावे मतदार यादीत अद्ययावत मॅपिंग म्हणजेच संलग्नित केले जात आहे. असे केल्यामुळे प्रत्येक मतदार आणि त्यांचे नातेवाईक हे गेली 23 वर्ष भारतातच राहत आहे हे सिद्ध होणार आहे. भारतात सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मतदान घेण्याच्या पद्धतीला काही राजकीय पक्षांचा आक्षेप असून याबरोबरच मतदार यादीमध्ये घुसखोराची, परप्रांतीयांची नावे असल्याचाही दावा केला जातो. याशिवाय चुकीचे नावे, डबल नावे, मृतांची नावे अशा इतरही चुकींसाठी बोलले जाते. भविष्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदार यादीवर येणारे सर्व प्रकारचे संभाव्य आक्षेप काढून टाकण्यासाठी आणि अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने हा SIR कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की आपले नातेवाईकाचे नाव, नातेसंबंध काय व राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, त्याचे नाव, मतदान केंद्र क्रमांक, त्याचे नाव आणि भाग क्रमांक या क्रमाने शोधून ती माहिती आपल्या प्रभागातील भाग क्रमांकासाठी नेमलेल्या BLO म्हणजेच मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांना द्यायची आहे. आणि आपल्या मतदान कार्डची मॅपिंग, मतदार यादीमधील नावाची मॅपिंग म्हणजेच संलग्नता करून घ्यावे असे आवाहन वैजापूर तहसीलच्या वतीने करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, TV 24 न्यूज, खंडाळा, वैजापूर.